मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात असलेल्या एका अद्भुत कथेवर बोलणार आहोत. पंढरपूरचा विठ्ठल, पांडुरंग, विठोबा. हो, अगदी. पण खूप लोकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो. भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून थेट पंढरपूरमध्ये आले कसे? आणि आजही ते विटेवर उभे का आहेत? या सगळ्यामागे आहे एका भक्ताची अतूट सेवा, भक्त पुंडलिकाची कथा. पुंडलिक सुरुवातीला खूप स्वार्थी आणि रागीट स्वभावाचा होता असं सांगितलं जातं. तो आपल्या आईवडिलांशी चांगलं वागत नव्हता. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली ज्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. हो, एका यात्रेदरम्यान त्याला काही संत भेटले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि आनंद होता. पुंडलिकानं त्यांना विचारलं, तुमच्या आनंदाचं रहस्य काय आहे? त्यावर संतांनी उत्तर दिलं, आई-वडिलांची सेवा म्हणजेच खरी ईश्वर भक्ती. हे शब्द पुंडलिकाच्या मनाला भिडले आणि त्या दिवसापासून त्यानं स्वतःला पूर्णपणे आई-वडिलांच्या सेवेत वाहून घेतलं. तो दिवस-रात्र त्यांच्या सेवेत राहू लागला. त्यांना अंघोळ घालणं, जेवण देणं, त्यांचे पाय दाबणं, त्याच्यासाठी आई-वडील म्हणजेच देव झाले. आणि म्हणतात ना, खरी भक्ती देवापर्यंत पोहोचतेच. पुंडलिकाची सेवा पाहून स्वर्गातही चर्चा सुरू झाली. तेव्हा नारद मुनी भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, पृथ्वीवर एक असा भक्त आहे जो तुमच्यापेक्षा आपल्या आईवडिलांना जास्त महत्त्व देतो. हे ऐकताच भगवान श्रीकृष्ण आनंदित झाले. ते म्हणाले, अशी भक्ती मला स्वतः पाहायला हवी. आणि ते रुक्मिणीसोबत पुंडलिकाच्या भेटीसाठी निघाले. रात्र झाली होती. पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता. तेवढ्यात दारात तेजस्वी प्रकाश दिसला. स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याच्या दारात उभे होते. पण इथेच या कथेचा सर्वात सुंदर भाग येतो. पुंडलिक त्या क्षणी आईवडिलांची सेवा अर्धवट सोडू इच्छित नव्हता. त्यानं जवळची एक वीट भगवानांकडे सरकवली आणि म्हणाला, प्रभू, कृपया या विटेवर थांबा. मी आधी माझी सेवा पूर्ण करतो. कल्पना करा, संपूर्ण विश्वाचा पालनकर्ता भगवान एका भक्तासाठी विटेवर उभा राहिला, आणि तेही भक्ताची वाट पाहत. जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्यानं भगवानांचे दर्शन घेतले आणि नम्रपणे मस्तक झुकवलं. भगवान म्हणाले, जिथे आई-वडिलांची सेवा होते तिथे मी स्वतः येतो. आणि त्या दिवसापासून भगवान त्या विटेवर कायम उभे राहिले. म्हणून त्यांना नाव मिळालं विठ्ठल, विठोबा, पांडुरंग. जिथे ही घटना घडली ते ठिकाण पुढे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध झालं. आजही लाखो वारकरी पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. ही कथा आपल्याला एक खूप मोठा संदेश देते. मोठ्या पूजा किंवा यज्ञांपेक्षा आई-वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. कारण जिथे प्रेम आहे, सेवा आहे, तिथेच विठुराया आहे. जय हरी, विठ्ठल.